नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा द्वितीय सत्रांत परीक्षेचा पेपर बघणार आहोत। तर सन 2017-18चा हा पेपर आहे। प्राप्त गुण 40 मार्काचा हा पेपर आहे, तो आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला पेपरमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे। प्रश्न 1 अ, शब्द ऐकून लिहा। शब्द ऐकून लिहायचा आहे। तर इथं तुम्ही शब्द ऐकून लिहायचा 3 मार्काला आहे, गुण 3। नंतर आहे ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। एका वाक्यात उत्तरे लिहा, फक्त 4, म्हणजे 5 पैकी आपल्याला कोणतेही 4 लिहायचे आहे। गुण 4 मार्काला आहे। पहिला आहे तिच्यामध्ये तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला। तर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला, अशा प्रकारे। नंतर दुसरा, वासराला कडपाची आठवण केव्हा येते। उत्तर, वासराला एकटेच भान विसरून तहानभूक विसरून रानमोळ हिंडत होते। सारे रान पायाखाली घातले तेव्हा पळण्याच्या उड्या मारण्याचा उत्साह संपून गेला। अंधार पडू लागल्यावर ते थकले तेव्हा वासराला कळपाची आठवण येते। नंतर तिसरं, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली। तर उत्तर आहे, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायची ही आज्ञा केली। चौथं, कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते। तर आपलं उत्तर आहे, कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते। पाचवं, आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे। तर आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे। नंतर आहे प्रश्न दुसरा अ, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा। गुण 4 मार्काला आहे। बघा, प्रश्न विचारा, ओळी पूर्ण करायच्या आहे। प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका। नंतर दुसरी कवितेची ओळ पूर्ण करायची, पडता आणि शोधू येई। तर अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू येई। नंतर आहे ब, खालील उतारा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते, एक म्हणजे ध्यास आणि दुसरी म्हणजे अभ्यास। शक्ती आणि युक्तीचा वापर केल्यास कोणत्याही कामातील अडचणी दूर होतात। इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजेच माघार घेणे होय। म्हणून यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो। तिच्यामध्ये पहिला आहे, यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी कोणकोणते गुण आवश्यक असते। तर ध्यास आणि अभ्यास, शक्ती आणि युक्ती, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास, ध्येय आणि माघार। तर 3 नंबरचा गुण 2 मार्काला आहे। माघार घेणे म्हणजे काय, गुण 2 मार्काला आहे। उत्तर लिहू शकतो आपण, इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजेच माघार घेणे होय। क, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा, फक्त 2। 3 पैकी 2 प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहे। गुण 4 मार्काला आहे, म्हणजे प्रत्येकी 2 मार्काला आहे। तर एका मार्काला 2 गुण आणि दुसऱ्या मार्काला 2 गुण। तर बघा, पहिल्याचं उत्तर पाहूया आपण। शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती दिली। उत्तर आहे आपलं, महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्यांच्या किमती कमी करा। तुम्ही धान्यांची विक्री खरेदीच्या किमतीला केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल। तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ। दुसरं, कामट्यापासून काय काय बनवता येते। तर कामट्यापासून रवड्या, सुपे, करड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या बनवता येतात। तर तसेच कामट्यापासून पेट्या, पाडणे, चट्ट्या, खुर्च्या, टेबलही बनवता येतात, अशा प्रकारे। नंतर तिसऱ्याचं उत्तर आहे, थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात। उत्तर बघा, थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात, त्याप्रमाणे संस्कृती करतात, स्वकृती करतात, त्यांच्या या कृतीतून जो समाजाला शिकवण देतात। प्रश्न तिसरा आहे अ, कोण कोणाला म्हणाले ते लिहा। गुण 4 मार्काला आहे। तर बघा, पहिलं, चांगली शिकवण तर कुठेतरी नोकरी करेल असे अशोकदादा बाबांना म्हणाला। दुसरं, महाराज आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील असे प्रधानजी महाराजांना म्हणाले। ब, खालील वाक्य वाचा व काळ सांगा।
गुण 3 मार्काला आहे. पहिलं, मी आनंदाने उड्या मारल्या, भूतकाळ. दुसरं, यंदाच्या होळीत खूप ढोल वाजू, भविष्यकाळ. तिसरं, समीर अभ्यास करत आहे, वर्तमान काळ. क, अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील शब्द घ्या व वाक्य पुन्हा लिहा. गुण 2 मार्काला आहे. बघा, आकाशात ढग येताच मोर नाचू लागला. मोराच्या ठिकाणी आपल्याला मुले लिहायचे आहे. तर आकाशात ढग येताच मुले नाचू लागले. न आहे हा, म नाही आहे. नंतर बघा, साप दिसताच तो घाबरला, त्या. साप दिसताच त्या घाबरल्या. प्रश्न 4 आहे. समानार्थी शब्द लिहा, फक्त 2. गुण 2 मार्काला आहे. आकाश, नभ, झाड, वृक्ष, डोळा, नेत्र किंवा दृष्टी. विरोधार्थी शब्द लिहायचे आहे, फक्त 2 आहे. कोणतेही 2 लिहायचे आहे. गुण 2 मार्काला आहे. पौर्णिमा, अमावस्या, दुष्काळ, सुकाळ, जन्म, मरण. समूहदर्शक शब्द लिहायचा आहे, फक्त 2-3 पैकी कोणतेही 2 लिहायचे आहे. गुण 2 मार्काला आहे. फुलांचा गुच्छ, चाब्यांचा गुच्छ आणि सैन्यांची तुकडी. ड, वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. गुण 2 मार्काला आहे. पहिलं, तहानभूक विसरणे. आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहताना मिनीची तहानभूक हरपली. पटाईत असणे. दत्तूमामा सनई वाजवण्यात पटाईत आहे. तिसरं, खालील म्हणी पूर्ण करा. गुण 2 मार्काला आहे. थेंबे थेंबे तळे साचे, लहान तोंडी मोठा घास. प्राणी व त्यांची पिल्ले सांगा, फक्त 2. गुण 2 मार्काला आहे. घोड्याचे शेंगुरू, वाघांचा छबडा, मेंढीचे कोकरू. अशा प्रकारे आपण आज 5वीची द्वितीय सत्रांत परीक्षेचा पेपर बघितला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.